मग बकासूरची पण तुम्ही कधी सुट्टी केली का आता? बकासूरची सुट्टी नाही गेली, पण जेव्हा बकासूरनं सोन्या पालाला मथुरच्या विरोधात गाडी होती हा, तेव्हा याला पनवेलमध्ये ओवळे पनवेलला तर मोहिल शेट बोलला आपल्या विजय दादाला नानाला क तुमची सोन्याची सुट्टी कोण करेल. मोहिल शेटला डायरेक्ट विजय नानाने सांगितला आमचा सुट्टी मेकर केशव आमचा भाऊच आहे, केशव दळवी सावतचा. आमच्या सुट्टीचा काही टेन्शन घेऊ नका, तुमचा तुम्ही बैल सोडा, आमचा बैल तो सोडणार. आणि एकच नंबर सुट्टी झाली. आपले गौतम भैया काकडे निंबूची त्यांच्या गावातला एक सुंदर म्हणून महाराष्ट्र केसरी बैल आहे. त्यांचा चांगला म्हणजे अतिशय चांगला बैल आहे, सुंदर एक नंबरचा बैल आहे. त्या बैलामध्ये पहिल्यांदा आपण 3 नंबर केला आणि मामांतर आमचं बोलणं बंद झालेलं आहे. आगामी काळात ज्यावेळेस वेळ येणार ना त्यावेळेस धमाका मोठा राहणार, बकासूर मध्येच पाळणार 100%. 100% मधल्या 80% गाड्या मी सोडतो आणि सर्व मोठे मोठे सोडतो. बोंगा असेल, मथुरा असेल, टिटवी असेल, गोटचा सर्जा असेल, का कुठला महाराष्ट्राचा बैल मोठा केशवच्या हातातून सुटला नाही असं नाही. उभा राहणार बैल म्हणजे सोन्या एकच नंबर. हा, जसा बोलवणार, जसा माणूस कसा बोलतोय ये पाऊल पुढे टाक, आपण बोललो ना सोन्या जरा एक पाऊल पुढे टाक, असा माणसापेक्षा चांगला आहे. म्हणजे लगेच पाऊल तो पुढे टाकणार, ठाम उभा राहणार, हे वन साईड धरून बसायचा. आणि जयेश दादाचा काही विषयच नाही. मुंबईमध्ये असला किंवा केशव दादा झाली बैलच कोणाच्या हातात देणार नाही, ती किती पण मोठी शर्यत असो. तो डायरेक्ट घाट्याने सांगणार इकडे नाही, तुम्ही तिकडे घाटावर गेल्यावर तुम्ही पकडायचा, मुंबईमध्ये आल्यावर केशव दादाच पकडेल. आणि मथुरला पण अपोजिटला नसलो ना तर मग शुभम झाला, आपला यो झाला गौरव झाला आणि स्वतः राहुल शेठ झाला. ते डायरेक्ट सांगतील का आज मांडायला कोण आहे, त्यांना बैल कोणी मांडायला नसला तर मग ते स्वतः पण गौरव विरोध होतं. पण मी असल्यावर नाही, मग केशव दादा आज बैल तुम्ही धाडाचा. आणि गोटचा सर्जा पण आता राहतो, पहिले नव्हता राहत, पहिले लय मस्ती करायचा, पण आता राहतो. पण मिलिंद शेठचा भोंगा म्हणजे बोलायच नाही. मिलिंद शेठ म्हणजे आमचं एकदम भावासारखे नाते आहेत. कारण कुठं पण शर्यत असली पहिले ती पोरं येतील सर्व वळते बाबा केशव दादा आहे का बघा, आणि तो भोंग्याचा पण सुट्टी माझ्याकडेच असते. आपण बिंदोडला आजपर्यंत जमून गाड्या म्हणजे आपल्याला जमतच नाही. आपण गाड्या एक तर आमचे म्हणजे काकांचं हे यशवंत काका आणि एक अशोक काका, हे 2 माणसं आहेत. अड्ड्यात आल्या यांचं म्हणणं आहे तुम्ही थांबू नका, तुम्ही जमून गाडी करू नका, तुम्ही या डायरेक्ट नाव द्या, हारो जितो. भले तुम्ही 51 नाही द्यायचं तर 21 तरी नाव द्या, 11 तरी नाव द्या, पण गाडी तुम्ही टॉपची खेळा, हारो जितो. नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण अशा एका नंदीची मुलाखत घेणार आहेत जो सध्या गुलाल घेतो, प्रत्येक जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. आणि त्यांच्या दावणीला ना असे नंदी झालेले आहेत, ते नंदीची नावं आपण जाणून त्यांच्याकडनं स्वतः घेणार आहेत की त्यांच्या दावणीला कोणती नंदी होती आणि त्यांची कारकिर्दी काय होती. दादा नमस्कार. आणि समोर जो नंदी आहे त्या नंदीचं नाव सांगा आधी. बिट्टू 1000 सीसी. आणि तुमचं नाव काय? आदित्य बाबा. बिट्टूकडे तर आपण नंतर येऊ, आपण आधीच आपल्या दावणीची असलेल्या नंदीची नावं सांगा ना. आपले नंदी इंजन 1000 सीसी, एक बकासूर म्हणून होता 1000 सीसी, परत पिस्टन आहे आपला 1000 सीसी, बिट्टू 1000 सीसी, एक छोटा पिस्टन 1000 सीसी आहे, वाऱ्या म्हणून बैल आहे. म्हणजे अजून 2-3 वासरं आपली तयार होतात नाशिकला आहेत. दादा इंजिन वरती थोडा प्रकाश टाका ना. प्रकाश म्हणजे त्यांनी आम्हाला एक प्रकाशात आणलेला होता. तर ज्या टायमिंगला बंदीचा काळ होता, बंदीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या बिंजोड खेळला, म्हणजे एक खरेदी केला आणि एवढा प्रतिसाद भेटला की महाराष्ट्रातून म्हणजे बैल एकदम चर्चेत आला आणि एक नंबरच्या बिंजोड खेळला बैल. सगळ्या म्हणजे मथुरमध्ये पळाला, भारतमध्ये पळाला, एटोन रायफल. मुंबईमध्ये आपल्या बैलामध्ये फर्स्ट टाइम पळालेला, आज नामांकित बैल आहे. तर त्यावेळेस आपला बैल म्हणजे आपल्या बैलात तो पळालेला फर्स्ट टाइम बिनजोडला. तर रायफलना इंजिन 2 टाइम पळाला, मथुरमध्ये पण 2 टाइम पळाला, भारतमध्ये पण पळाला. भरपूर असे सारे मुंबईचे फेमस जे नंदी आहेत
त्यांच्या तोडीस तोड बैल पळून त्यांच्याबरोबर गुलाल घेतलेला आहे बैलांनी. आता तुम्ही म्हटलं दुसरा सुद्धा एक बकासूरचं नाव घेतलं, मग बकासूर असताना बकासूरचं नाव ठेवलं गेलं? नाही नाही त्याच्या नाही. आधी आपल्या बैलाचं नाही, नाव नाही. बकासूर होता? आपला बकासूर पहिले होता, हा. त्यावेळेस बकासूरचं नाव सरपंच होतं. तर म्हणजे त्यावेळेस ते पण असं झालेलं, रात्रीचा टायमिंग होता, एक तेजसनी व्हिडिओ बघितलेली, त्या व्हिडिओवरून रात्रीत बैल घेऊन आलेलो आपण, जो वस्तू पण पळत होती, पण मग चांगला प्रतिसाद भेटला, त्यांनी पण बऱ्यापैकी नाव केलं आदात दुशामध्ये, तो पण आहे आता. केशव दळवी सावंत सुट्टी मेकर. आपल्या महाराष्ट्रात कुठल्या बैलाची सुट्टी केली अशी नाही, सर्व नामांकित बैलांच्या सुट्ट्या केल्या. आणि इंजिन म्हणजे आमचा एक जीवाचा खाली तुकडा होता. आणि इंजिन आम्ही जेव्हा घेऊन गेलेलो तेव्हा फडकेशी आमची शर्यत होती घाटावर पुण्यामध्ये. तर बक्कासूरच्या जिथं आम्ही वस्तीला होतो तेव्हा बक्कासूर एकदम तो छोटा लहान होता होता. म्हणजे तेव्हा तो त्यांनी मैदान गाजवलं होतं का तेव्हा तो तयार होता? नाही, तेव्हा तयारी चालू होती त्यांची आणि तो गाड्यात पळत होता. हा. हा, गाड्यात भोंग्याच्या गाड्यात पळत होता, हा. लहानच होता एकदम, हा. आदात होता. अच्छा. हा, तिथे आम्ही वस्तीला होतो. आम्ही सकाळी उठून पुण्यामध्ये फडकेशी गाडी होती, तिथं गाडी पण आम्ही मारली, इंजिन होतं. तो आदात असेल मला वाटतं. एकदम छोटा आदात, पण आदातच्या पण छोटा बोलला तर चालेल. हा, 5-6 म्हणजे महिन्याचा. लहानच 5-6 लहान, हा. महिन्याचा वासरू. हा. मग तेव्हा त्याचं नाव बकासूर होतं का तेव्हा सरपंच नाही, होता? सरपंच होता. अच्छा, आणि सरपंच. असं नाही, तो घरच्या गायचा मशीनच्या मध्ये होता गोठ्यात, हा. आता पण नाही का बैलाच्या गोठ्यात होता. हा. तिथं आम्ही सगळं असं मोईल शेट आम्हाला आता पण चांगला संबंध आहेत त्यांच्याशी आम्हाला, कारण लय त्याही आम्हाला राया बियाची सोय केली जेवणा खावण्याची. आणि चांगला मस्त डोंगराच्या किनारीच त्याचा तबेला आहे, हा. तिथे आम्ही सर्व जवळजवळ 25-30 लोक आम्ही वस्तीला होतो इंजिन घेऊन त्याच्याकडे. म्हणजे एक गावठी बैल, हा. आणि आज तो एवढा नावारूपाला आला. मग तुम्ही त्याला कधी म्हणजे त्याला पळताना बघितलं, तो कोणत्या म्हणजे त्याला जर प्रकाश टाका ना, कारण मला पण तेवढी माहिती नाही, नॉलेज, तर तुमच्याकडनं मला माहिती भेटेल की पहिली शर्यत किंवा तुमची काय, तुम्हाला काय त्याचा लक्षात आहे का की कोणती पहिली शर्यत आणि तो कधीपासून नावारूपाला आला? लक्षात आहे माझ्या, एक देवरुंगचा सोन्या मगून आहे आपला, आपल्याच माणसाचा बैल आहे तो. आणि तो घाटावर पालाला तेव्हा आम्ही पण होतो त्या घाटात. जी ती गाडी सोन्याची ना बकासूरची पालाची, तिथून तो चर्चेत आला. आणि तिथून नंतर बिंजोडला आपल्या इकडे तेव्हा बैल घेऊन आले देवडुंगला. तर देवडुंगला ते मला वाटतं मुरबाड भागात 2 गाड्या गेल्या एकाच दिवसात, चांगल्या चांगल्या गाड्या अंतरमध्ये मारल्या. तिथून तो जास्त चर्चेत आला. मग बकासूरची पण तुम्ही कधी सुट्टी केली का आता? बकासूरची सुट्टी नाही गेली, पण जेव्हा बकासूरनं सोन्या पालाला, मथुरच्या विरोधात गाडी होती, हा. तेव्हा याला पनवेलमध्ये ओवळे पनवेलला. तर मोईल शेट बोलला आपल्या विजयदादाला, नानाला, क तुमची सोन्याची सुट्टी कोण करेल? मोईल शेटला डायरेक्ट विजय नानाने सांगितला, आमचा सुट्टी मेकर केशव, आमचा भाऊच आहे केशव दळवी सावतचा, आमच्या सुट्टीचा काही टेन्शन घेऊ नका, तुमचा तुम्ही बैल सोडा, आमचा बैल तो सोडणार. आणि एकच नंबर सुट्टी झाली. आज मोठ्या सोन्याची पण तुम्ही सुट्टी केलेली आहे. हो. कसा वाटतं आजच्या पहिल्याची सुट्टी आणि आताच्या सुट्टीमध्ये? कारण का पहिल्याचा काल कसा होता ना आत्ताचा काल कसा, बैल नीट सुट्टी करून देतात का मस्ती करतात मैदानात, का आताची नंदी आणि आधीची नंदी? आधीचे नंदी पण मस्ती करतात, आताचे पण करतात. पण माझं एक वैशिष्ट्य आहे, माझ्याकडे जर बैल हातात आला तर मला पूर्ण टेक्निकल माहीत आहे, मी कसा बैल धरायचा. जर मस्ती करत असलं तर मी समोर उभा राहून जातो, नसल मस्ती करत तर मी शिंगल पकडतो, कारण 2च मिनिटात मी बैलाचा जाणतो का बैल थांबेल का नाही थांबेल, मग त्या पद्धतीने मी पकडतो. आपला आता नवीन दावणीला आलेला याचं नाव आहे बिट्टू. बिट्टू. या बिट्टू बद्दल बोला ना. याची सुट्टी तर तुम्ही केलीच असेल मला वाटतं. गंधारीची पण जेवढी पण बैल आहेत ना, पाहिजे असेल, बिट्टू असेल, सोन्या असेल, आणि इंजिन पहिला सर्व सुंदर आहे. सर्व बैलांच्या सुट्ट्या मीच करतो गंधारीच्या, कारण गंधारी एक माझा गावच झालेला आहे. कसा पल आहे त्याचा? असं काय कोणाच्या पावलावरती पाव ठेवून जाईल तो असं वाटतं? बिट्टूचा पल एकच नंबर पल आहे. तो जसा प्रत्येक आट्यात वारून पलतं. आता थोडा सुट्टीला कमी होता, पण काल अशा दोन्ही सुट्ट्या झाल्या तर कोणी बोलणार नाही का तो सुट्टीला कमी असेल. आणि एकदम शांत उभा राहतो एकदम. आणि जो पिस्टन आहे थोडा मस्ती करतं, त्याला पूर्ण ताकद लावून पकडायला लागतं. आणि याचा पकडायचं काही टेन्शन नाही. आणि इंजन पण एवढा चांगला राहायचा उभा ना, तर अख्खी लोक बघत राहायची, पण काय कोणी त्याला काय केलंय आणि काय त्याच्या मनात आले काही समजत नाही. एवढा भारी बैल उभा राहणारा आणि एवढा पल होता. इंजन म्हणजे मी असा गल्या बिल्यातले हात घालतो तरी काय पायनाच होतो ना, आता असा लाता बिता मारतो का जायची ताकद नाही समोर बोलायची. दादा नक्कीच, कारण मला असं वाटलं होतं की आज आल्यानंतर मला इंजिन बघायला भेटेल, कारण मी प्रत्यक्षात 2 वर्ष क्षेत्रात आहेत, पण मी इंजिन स्वतः प्रत्यक्षात पाहिला नाही. अनुभव तर एखादी व्हिडिओ असेल ना, तर ते या व्हिडिओमध्ये टाकायला मला इंजिन बैलाची नक्कीच द्या तुम्ही. दादा बिट्टू तर आता बिंजोड गाज होते, तर 3 फेऱ्या पण तुम्ही म्हटलं पळायला, पण 3 फेऱ्यावरती सुद्धा प्रकाश टाकाना कुठल्या कुठल्या मैदानात 3 फेऱ्या म्हणजे तो 3 फेऱ्याचा ओरिजिनल बादशाह आहे.
जो इंजन आमचं 3 फेऱ्याला पळायचा ना, तर इंजनच्या पावलावर ठेवून पाय, तो छोटा इंजनच आहे, म्हणजे मैदानाला तीच गतीनं तोच जोश आहे त्याच्यात. पण बिंजोडला एक म्हणजे आपण बोलतो ना, त्याचा पळ आहे ना, तो बिंजोडला पळ दाखवत नाही. जो 7 गाड्या त्याच्या अंगावर असल्या ना, जो मी तुम्हाला व्हिडिओ पण देतो, जो पळ आहे ना 7 गाड्यांचा, तो जर आज पळ म्हणजे त्यांनी बिंजोडला दाखवला ना, आज आहे ना, आज 1 नंबरची कुठली पण गाडी बैल खेळू शकतो. म्हणजे एवढी तो पळ पाहिजे फक्त. म्हणजे आज पण पळतो नाही असं नाही, पण तो कसा बाजूची गाडी जशी पळेल ना, गाडीला खेळवत पळतो. मग ती स्लो झाली, हे पण थोडा 2 उड्या कमी, म्हणजे समोरच्या गाडीला तो बघून पळतो, तर आपण किती पळायचं ना किती नाही असा. आणि त्याला कोणत्या साईडने टाकला की तो जास्त पडतो का दोन्ही साईडचा? दोन्ही साईड मधून. त्या दिवशी तर पब्लिकनी पण फेरा मारला, 4 खांदी बोललो तरी चालेल, म्हणजे 4 खांदी तर आम्ही या सीझनला त्याला 100% बिनजोडला पळवणार. पण त्या दिवशी पब्लिकला पण एक म्हणजे आम्हाला वाटलेलं किल्लार बैल आहे, तो आतूनच चांगला पळू शकतो, पण तसं काही नाही, हा गैरसमज आहे आपला. तर बैलांनी अतिशय चांगला म्हणजे पळ दाखवला. जो आतून जेवढा स्पीड आहे ना, त्याच्या डबल स्पीड त्यांनी पब्लिकने लावलं त्या दिवशी. 3 फेऱ्यामध्ये त्यांनी किती मैदानामध्ये गुलाल घेतलेले आहेत? 3 फेऱ्यामध्ये 5 ते 6 गुलाल आहेत त्याचे. हो. आणि त्याच्यासोबत पैरे कोण कोण असायचे एक साधारणतः? पहिले एक आपले गौतम भैया काकडे निंबूचे, त्यांच्या गावातला एक सुंदर म्हणून महाराष्ट्र केसरी बैल आहे, त्यांचा चांगला म्हणजे अतिशय चांगला बैल आहे, सुंदर 1 नंबरचा बैल आहे. त्या बैलामध्ये पहिल्यांदा आपण 3 नंबर केला पहिल्याच मैदानात. परत आपला कुंभारकन पाटचा रुद्रामध्ये पण आपण 2 नंबर केला, आणि सुंदर मध्येच परत एक 5 नंबर केला, आणि काय वडकीच्या पक्षामध्ये पण आपण 4 नंबर केला. म्हणजे मैदानाला आजपर्यंत त्याला बैल पुरलेला नाही. ज्या दिवशी बैल पुरणार ना, 1 नंबर सांगून करायचा त्यांनी. मित्रांनो बघा, म्हणजे मुंबईचा खेळ, आणि मुंबईला ना मोस्टली बिनजोडचा खेळ असला ना, तर आपली मुंबईचे बैल मोस्टली बिनजोडलाच खेळतात, आणि घाटावरती कमी, अशी खूप कमी ठराविक बैल आहेत जे घाटावरती, जसा भुंगा झाला, मोठा सोन्या झाला, मथुर झाला, हरण्या झाला, जास्त पूर्ण असे कमी बैल आहेत जे घाटावरती जाऊन घाट गाजवतात. आणि मला तरी वाटतं 5 मैदानात गुलालात राहणं ना खूप मोठी गोष्ट असतो. 1 नंबर आज ना उद्या तो करेल. वैभव मोहिलशेठ यांचा बकासूर दावणीला होता. मग कधी तुमचा असा विषय झाला की आमच्याकडे पण एक नंदी आहे, म्हणजे कशी चर्चा झाली की थोडा कसा झाला एखादा जर बैल असेल? चर्चा आहे ना, चर्चा म्हणजे मामांचे आणि आमचे घरचे संबंध आहेत आज पण. म्हणजे मामांचं माझं म्हणजे 2-3 दिवस झाले आमचं बोलणं चालू असतं, काय कसं आहे. आता मागं ज्यावेळेस मी 3 नंबर केला, लोक काय बोलतात की बैल गुलालात बसल्यावर मला लगेच हलक्या बैलात टाकू नका, तसं आपलं काय नसतं. मामांचा फोन आला, मामा बोलले आपला एक नवीन मामांचा खरेदी होती कबिऱ्या म्हणून नेवाशाची, म्हणजे लेटेस्टच होती. मामा बोलले बिट्टून त्याची गाडी आपल्या गावात मैदानी पळवायची. मामांना बोललो मामा शब्द दिला. 1 दिवसाच्या गॅपवर माझं नियोजन होतं, मला माहित पण नव्हतं की पहिला आमचा बैल गुलाल करणार आहे की नाही, तरी आम्ही शब्द देऊन मोकळे होतो. मग 3 तारखेला आम्ही गुलाल घेतला, 4ला गॅप घेतला, लगेच 5ला मुळशीत मैदानाला पळालो. कबिरा म्हणून मामांचा बैल होता, मोहिल शेटचंदांचा, त्या बैलामध्ये आम्ही पळालो. गट म्हणजे अतिशय चांगल्या फरकात काढलेला आम्ही गट, पण सेमीला थोडीशी मिस्टेक होतेच. त्या मिस्टेकीमुळे आमच्या गाडीने मार खाल्ला, आणि मामांचं आमचं बोलणं बंद झालेलं आहे. आगामी काळात ज्यावेळेस वेळ येणार ना, त्यावेळेस धमाका मोठा राहणार, बकासूर मध्येच पळणार 100% बोलणं वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त एक टाइम जो असतो ना, त्या टायमाची वाट बघून आहे. आता हा इथे कोणाच्या नावाने आणि घाटावरती असताना कोणाच्या नावाने? नाव आपलं एकच आहे, तेजस अशोक भंडारी, ओमकार खंडू लोणारे नाशिक, गांधारी कल्याण, याच नावाने आपला बैल घाटावर पण मुंबईत पण पळतो. सुट्टी मीच करतो, सुट्टी काही कमी काहीच केली नाही. आता पण मला फुरसत नाही, कारण एक बैल सोडला का पाठीमागे दुसरा पाठीमागे ओढायला तयारच असतं माझा सोड. आता पण जवळजवळ 80% 100% मधल्या 80% गाड्या मी सोडतो, आणि सर्व मोठे मोठे सोडतो. भोंगा असेल, मथुरा असेल, टिटवी असेल, घोटचा सर्जा असेल, का कुठला महाराष्ट्राचा बैल मोठा केशवच्या हातातून सुटला नाही असं नाही. दादा आता ही नामांकित जी बैल आहे ना, जसा भुंगा, घोटचा सर्जा, मथुर, मोठा सोन्या, बकासूर, यांच्या सुट्टीमध्ये काय फरक तुम्हाला असं जाणवतं की कोणता बैल उभा राहतो, कोणता बैल काय? थोडक्यात सांगा. उभा राहणार बैल म्हणजे सोन्या एकच नंबर. जसा बोलवणार, जसा माणूस कसा बोलतोय ये पाऊल पुढे टाक, आपण बोलू ना सोन्या जरा 1 पाऊल पुढे टाक, असा माणसापेक्षा चांगला आहे. म्हणजे लगेच पाऊल तो पुढे टाकणार, ठाम उभा राहणार, हे 1 साइड धरून बसाच आपण.
आणि दुसऱ्याही पकडलं त्यांचे ते पण दुसरे पकडतात घाटावर गेल्यावर ते समोरून पकडतात आणि मी असल्यावर फक्त नुसतं साईडला उभा राहतो आणि सिंगल पकडतो आणि जयेश दादाचा काही विषयच नाही. मुंबईमध्ये असला किंवा केशव दादाचा आली बैलच कोणत्या हातात देणार नाही, ती किती पण मोठी शर्यत असो तो डायरेक्ट घाट्यानं सांगणार इकडे नाही तुम्ही तिकडे घाटावर गेल्यावर तुम्ही पकडायचं, मुंबईमध्ये आल्यावर केशव दादाच पकडतील. आणि मथुरला पण अपोजिटला नसलो ना तर मग शुभम झाला, आपला यो झाला गौरव झाला आणि स्वतः राहुल शेठ झाला. ते डायरेक्ट सांगतील का आज मांडायला कोण आहे, त्यांना बैल कोणी मांडायला नसला तर मग ते स्वतः पण गौरव विरोध होतं, पण मी असल्यावर नाही मग केशव दादा आज बैल तुम्ही झाला. आता पण आता सैराटची ना याची शर्यत होती आता याला खिडकालीला, तर शुभम आला, दादा बोलतो बैल पकडायला आज कोण नाही, बैल पकडशील का? बोलू पकडीन, कारण आपण जो पहिला सांगेल त्याचाच आपण बैल पकडतो असं नाही. कारण आणि सैराट पण मीच पकडायचो आणि सैराटच्या अपोजिटला यो होता काय त्याचं नाव सुंदर आणि मथुर होता. हा सुंदर आणि मथुर होता. हा तर मग राहुल शेठ तो तर येतच नाही, गौरव आणि शुभमच दादा आज बैल धरायला लागत मग आपण पकडतो आणि ते आपण बिन मोकल्या आणि सुट्टी अशी कुठलीच कमजोर होत नाही आपली, कुठला पण बैल असून दे. घोटचा सर्जा असेल तिथं काय आपली घरच्या सारखी झाली, कारण घोटचा मोठा सर्जा आणि आमचा चिक्या सावतचा यो पालाचा पहिले 1 नंबर मध्ये, तर आमचं त्या घोटवाल्यांचं आणि आमचं घरच्या सारखं संबंध. मी असलो आता त्यांचा पण तो अरुण शेट बैल 1 नंबर पकडतो, पण मी आणि खांबाल्याचा निलेश आम्ही 2 जण असलो तर तो सर्जा आमच्या ताब्यात देतात का तुम्हीच पकडाचा, एवढा विश्वास आहे. आता हे झालं मोठंच आणि मथुर मोठा. आता ते बंदीच्या काळातून आताच्या काळात आलेले जसं घोडचा साजा अरुण पाटील यांचा आणि मिनिशेठ पाटील यांचा भुगा, हे कसे सुट्टीला? भोंग्याचा पण 1 नंबरच सुट्टीला चांगला आहे आणि घोटचा सर्जा पण आता राहतो, पहिले नव्हता राहत, पहिले लय मस्ती करायचा पण आता राहतो. पण मिलिंद शेठचा भोंगा म्हणजे बोलायचंच नाही, मिलिंद शेठ म्हणजे आमचं एकदम भावासारखे नाते आहेत. कारण कुठं पण शर्यत असली पहिले ती पोरं येतील सर्व वळते बाबा केशव दादा आहे का बघा, आणि तो भोंग्याचा पण सुट्टी माझ्याकडेच असते. मी नसेल तर मग दुसरा माणूस आणि मी असलो तर डायरेक्ट सांगणार मिलिंद शेठ बाबा केशव दादा आले का बघा आपला सावतचा, पहिले त्यालाच पकडायला लावा आणि 1 साईड उभा राहतो, त्याचा उभा राहायचा काही टेन्शनच नाही. दादा आपला बिट्टू बैलाचा तुम्ही स्पीड जो बोलता, तर एखादा स्पीडचा व्हिडिओ असेल तर तो सुद्धा मला दाखवा आणि मला स्पीडचा व्हिडिओ पण देणार. आणि आगामी काळात मुंबई विंजोडला म्हणजे आपण बोलू तसं होतं नाही, पण एक बोलतो 1 नंबर मध्ये नेण्याचं आम्ही काम करणार. आणि आम्हाला आमच्या नानाची साथ आहे, केशव मामा बोलतात सगळे पण आमचे नाना आहेत, ते नानाची आम्हाला म्हणजे प्रत्येक पावलावर साथ आहे. म्हणजे गाडी आम्हाला आता कसं आम्ही नवीन आहेत सगळी पोरं, नवीन म्हणजे क्षेत्रात जुनी आहेत, पण आम्हाला म्हणजे जमत नाही एवढं गाडी वगैरे झुपायला. फक्त नानाने आम्हाला बघितलं ना, नाना येणार स्वतः, म्हणजे एक नाना इंजनचा मालकच आहे डायरेक्ट. नानाच्या इथं इंजन 1 वर्ष इंजन तिथंच होता, म्हणजे नानाच्या नियोजनात पण बैल म्हणजे 1 नंबरलाच पळालेला आहे. तर कसं आमचा म्हणजे घरचा माणूस आहे डायरेक्ट नाना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आम्हाला सुखादुखात नानाची आम्हाला साथ असते. आपण आणि बिंदोडला आजपर्यंत जमून गाड्या म्हणजे आपल्याला जमतच नाही. आपण गाड्या एक तर आमचे म्हणजे काकांचं हे यशवंत काका आणि एक अशोक काका, हे 2 माणसं आहेत. अड्ड्यात आल्या यांचं म्हणणं आहे तुम्ही थांबू नका, तुम्ही जमून गाडी करू नका, तुम्ही या डायरेक्ट नाव द्या हारो जितो, भले तुम्ही 51 नाही द्यायचं तर 21 तरी नाव द्या, 11 तरी नाव द्या, पण गाडी तुम्ही टॉपची खेळा, हारो जितो. आता त्या दिवशीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. फुटारीच्या सोन्यात आपला पिस्टन 1.5 वर्षात पहिल्यांदा उजवीला हाकलले, आपल्याला डावी साईडला आपला बैल भक्कम पळतो, त्यात आपण कधी म्हणजे बैलाचा खांदा चेंज केला नव्हता, तर बैल उजवीला घातला फुटारीच्या सोन्यात. पाखरामध्ये नियोजन होतं, ती गाडी कॅन्सल झाली, ती गाडी बघितल्यानंतर फुटारीच्या सोन्यात नियोजन झालं आपलं. बैल अतिशय उत्तम, फुटारीचा सोन्या 1 नंबरला बैल पळाला, बैलाची चुकी नाही. आमचा बैल पण पहिल्यांदा उजव्या खांदी घातलेला, फक्त एवढंच झालं की उडीला फक्त थोडंसं क्रॉस होऊन गाडी सुटली. तेवढाच आतिश पटल्याचा सुंदर होता आणि दुडकी होती आपली चिंचपाटची. तर गाडी आहे ना सामन्यात एक म्हणजे सामन्यात गाडी गेली, पण आम्हाला खुशी एवढी वाटली, हारलो तरी गम नाही, ते झालं म्हणजे तरी माणूस काय बोलतो आता तुम्ही हारलेत तुम्ही घरी चला, तरी या काका आहेत आमच्या आले नाही. भोकरी पर्याच्या डमरूला शब्द होता, 5 वाजलेले, नाव नोंदणी बंद होती, जाऊन बालच्या चंद्राबरोबर गाडी गेली. गाडी तिथं पण अर्ध्या चक्रात मार खाल्ला, पण टॉप मध्येच खेळलो. एवढा त्या दिवशी आनंद झाला ना,
दोन्ही गाड्या टॉपच्या खेळलो म्हणजे आपल्याला पण कळतं कधी कधी आपण किती पाण्यात आहे का आपण कुठे आहे. एक्झॅक्टली हा मला तेच म्हणायचं आहे. आता तुम्ही जसं बोलला दादांना जसा ठाम विश्वास आहे की बिट्टू येणारा काल गाजवणार आहे आणि बिनजोड गाजवणार आहे हाच वर्ष. 100% बैल गाजवणारच. फक्त तुम्हाला ते पण सांगतो मी आत्ताचं उदाहरण. आता आमचं कसं आहे माहितीये का, पोरच सगळे ह्यो तेजस त्याला दाखवा तो मालक आहे बैलाचा. तर तो काय करतो माहितीये का, तो एकाच्या पाठी लागला एकाच्याच पाठी लागतो. आता पिस्टन पळत होता तो पिस्टनच्याच पाठी. तो बोलतो नको बैल देऊ आपण घाटावर पाठवून देऊ बिट्टूला. त्याला बोललो नको. काकांना आम्ही दोघं तिघच गेलो. एनडी शेटचा टायगर आपला बुलचा एनडी शेट आहे ना, त्यांचा टायगर मध्ये आपलं नियोजन झालं. टायगर मध्ये पहिलीच बिंजोड एवढी अतिशय चांगली म्हणजे केली ना, तर एक परत विश्वास आला. मग आता सगळे या बैलाच्या पाठी लागले. मग पिस्टन इकडं 4-5 जणांचं नियोजन, इकडे 4-5 जणांचं नियोजन. आणि आम्ही त्या दिवशी पण तुम्हाला सांगतो काल आम्ही गाडी जमवून गेलेलो. सगळं झालं. गुलाल घेतलेला. गुलाल याचं म्हणणं गुलाल पाडायचा नव्हता. नाशिकवरून आमचा एक नवीन बैल आहे राजा म्हणून, तर तो आलेला. म्हणजे कधी मुंबईत उतरवलं नव्हतं. घोड्यात टॉपला पळतो तर इकडं आणलं मुंबईत. तर त्याला खाली हात जाऊन द्यायचं नव्हतं. या माणसांनी जाऊन नाव दिलं. गुलाल चालू आहे यांना आम्ही सांगतोय नको नको तरी नाव दिलं. यांचं म्हणणं काय, हारो जितो पण नाव द्या, नाही तर नाव फिरवा कोणच्यावर तरी. नाव दिलं. आपल्याला जोड झाला. जोड झाल्यानंतर देवबाद झाली म्हणून आपला तो नावाला गुलाल पडला. पण पळून आपल्या बैलांनी गुलाल घेतलेला आहे. आणि बिट्टूची तुम्हाला मी खासियत सांगतो, बैल म्हणजे आपल्याला मैदानाला आपण कधी या मैदानात गुलाल घेतला तर दुसऱ्या मैदानात आपल्याला भेटतो नाही भेटतो तो नशिबाचा खेळ. पण बिनजोड तर हा नशिबाचा खेळ नाही. हे बैलाचा म्हणजे एक स्टार पाहिजे. तर पहिली शर्यत केली, दुसरी केली, तिसरी केली, चौथी तर हारू शकते ना. पण आता किस्मतची म्हणजे यो किस्मत आहे आपला चाविंद्राचा चांगला म्हणजे भिवंडी पट्ट्यात त्याची गाडी कोणाला मरत नाही. तर जमवली गाडी आम्ही बॅनरवरती. गाडी जमवल्याच्या नंतर खेळलो. म्हणजे विश्वास थोडा बिट्टू होता काय होतं काय नाही. डायरेक्ट आपण एवढी मोठी गाडी धरली तरी बैलांनी ती गाडी अर्ध्या छकड्यात मारली. दुसरी पण गाडीचा भरोसा नव्हता, ती पण मारली. तर म्हणजे एवढं त्याच्यावर विश्वास आता आला नाही. तो गुलालाचा हावरा आहे. म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानाला आम्हाला कड होती. आमच्या 3 चिठ्ठ्या होत्या. एक चिठ्ठी कडनी आली, दुसरी पण कडनी आली, तिसरी पण कडनी आली. म्हणजे 2 चिठ्ठ्या टाकलेल्या. एक आम्ही तरी कडची विकत घेतली का, म्हणजे थोडं त्याच्यात आपला एवढं मोठं मैदान आहे, एवढ्या लांबून जातोय आपण गट पास करण्यासाठी. तिसरी चिठ्ठी घेतली तिथं मित्राचीच होती. आपला ओंकार मिसळ आहे ना, त्यांनी आपल्याला चिठ्ठी दिलेली. त्या चिठ्ठीवर आपण तिथं पळालो. तर कड घेतली आम्ही. कड घेतल्याच्या नंतर बैलांनी शिट्टी होता आपला अविनाश दादा आहे ना DSP वाले, त्यांचा शिट्टीने आपला बिट्टू होता. शिस्तीला एवढा पक्का ना, बैल पुढे जाऊन पडला पण बैलांनी कुठं म्हणजे खाली येणे गेलं, खाली पण लागलेलं बैलाला. तरी बैल म्हणजे या तासात नाही का त्या तासात नाही, जो ज्या जोशमध्ये पळायचा तो सरळच बैल पळाला. नक्कीच मित्रांनो पाहू शकता बिट्टू बैलाची आपण पूर्ण हिस्ट्री म्हणजे काय होतं आणि कोणाकोणासोबत पळालेला आहे आणि त्याचा पळ कसा आहे आणि 3 फेऱ्यामध्ये तो कमाल दाखवतोय आणि बिनजोडला दादाला बरोबरप्रमाणे. नक्कीच ह्या मुलाखतीनंतर तुम्ही बिट्टूला एक चर्चेतला बैल म्हणून ओळखला जाईल तुमच्या नजरेतून आणि हा त्यांचा विश्वास आहे. आता बघा आपला विजयाचा गुलाल घेतो त्याच्यामागे ना नियोजनाचा मोठा वाटा असतो. कारण का पैऱ्यामध्ये पण बैरा पण मेन असतो. नुसता आपला बैल पळून होत नाही, कारण दुसरा सुद्धा बैल पळावा लागतो. तर त्याच्यासाठी नियोजन महत्वाचं असतं. तर ते नियोजन वगैरे कोण करतो? मुंबईचं बिनजोड विचारताय का घाटावरचं विचारताय? मुंबईचा, कारण का सध्या हा मुंबई गाजवतो. तर मुंबईच्या नियोजनात आमचा सुंदर 70-90 ग्रुप आहे. मनोज भाऊ आहे आमचा कारभारी. मनोज भाऊचा पण सिंहाचा वाटा असतो. आमचा भावेश कारभारीचा पण सिंहाचा वाटा असतो. शुभम कारभारी, अक्षय कारभारी हे सगळे आमचे मित्रपरिवार आहे. मयुरेश दळवी, शुभम गायकर, केशव मामा, सगळे आमचे यश म्हात्रे, प्रभात म्हात्रे, या सगळ्या पोरांचा आम्हाला म्हणजे जो आमचा ग्रुप आहे यांची सगळ्यांची आम्हाला साथ असते. धीरज भंडारी. काय माहिती आहे का, आपण पहिल्यापासून म्हणजे जेव्हा बकासूर आमचा एक 6-7 महिन्याचा होता तेव्हापासून मथुरच्या आपण बिनजोड बघतोय. आमच्याकडे एक बैल होता इंजन म्हणून उतरायचा आमच्याकडे, त्याच्या गाड्यात पळायचा. तेव्हापासून आपण मथुरचे फॅन आहेत. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार.